जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती. सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. पहिल्यांदा गणाधीश अशा विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे. आपण सगळे सद्गुरू समर्थांना वंदन करत आहे. समर्थांच्याच आपण मनाच्या श्लोकांवर चिंतन करतोय, अभ्यास करतोय. आणि श्रोते आपण सगळे जगदीश मूर्ती आहात. आपल्यातल्या अनेक जाणकार श्रोते आहेत, अनेक प्रकारचे श्रोते आहेत, विद्वान श्रोते आहेत. अशा संपूर्ण सगळ्या श्रोतृगणाला अभिवादन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करत आहे. मागच्या भागामध्ये आपले 53 श्लोक झाले होते. 47व्या श्लोकापासून प्रारंभ झाला आहे. आणि हे श्लोक दशक आहे. आणि ह्याला आणखीन एक नाव दिलेलं आहे धन्य दशक. धन्य दशक कारण ह्याच्यामध्ये चौथा चरण जो आहे तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा चरण आहे. आणि म्हणून ह्याला धन्य दशकही म्हटलेलं आहे. आणि हे धन्य दशक आपल्या सारख्या प्रापंचिकांसाठी अतिशय मार्गदर्शक आहे. कारण उत्तम भक्त व्हायचं असलं, सर्वोत्तमाचा जर का दास व्हायचं असलं तर आपल्या अंगी काय काय सद्गुण आणायला पाहिजेत, बाणवायला पाहिजेत, याच्यामध्ये विचार केलेला आहे. आणि त्यामुळे हे दशक आणि ह्याच्यातले सद्गुण काय काय आहेत याचा आपण आणखीन सखोल अभ्यास करतोय. आज आपण बघणार आहोत तो 54वा श्लोक. 54, 55 आणि 56 असे साधारण 3 श्लोक आपण बघणार आहोत. तर इथे या धन्य दशकाचा अंत म्हणजे अखेर होणार आहे, समारोप होणार आहे. आपण बघूया 54वा श्लोक काय आहे. फारच सुंदर आहे, फारच छान श्लोक आहे. कारण त्याच्यामध्ये साधना केव्हा करायच्या, तर सद्गुण तर आपण पाहिले, पण या साधनेला, या उपासनेला, या मार्गाला सुरुवात तरी कधी करायची याचं अत्यंत अमौलिक असं मार्गदर्शन समर्थ करताय. ते काय म्हणतायत बघा. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. सळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. सदा हा शब्द तर समर्थांचा आवडीचा आहे. कारण सगळ्यामध्ये सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. कशासाठी एकदा केलं, दोनदा केलं, चारदा केलं आणि सोडून दिलं असं नाही चालणार. सदा सेवी कशाचं सेवन करायचे, आरण्याचं सेवन करायचे. आणि केव्हा करायचे, तारुण्य काळी. एक तर आरण्य आणि तारुण्य याच्यामध्ये किती समतोल साधला आहे बघा ना, किती शब्द चमत्कृती आहे, अनुप्रास आहे. आणि मग काय सांगतायत समर्थ, तरुणपणी कुठे जायचे, निर्जन ठिकाणी राहून एकांतवासामध्ये आपला जो कोणी काळ घालवतो किंवा जनमानसातील ईश्वराबद्दल असणाऱ्या नाना कल्पनाच्या गोंधळामध्ये जो कधीही अडकत नाही आणि ज्याच्या मनातली भगवंताविषयीची श्रद्धा अगदी दृढ असते, घट्ट असते, असाच जो सर्वोत्तम दास आहे तो सर्वोत्तमाचा उत्तम भक्त असं मानला जातो असं समर्थ सांगताय. बघा, विचार करूया, संतांची चरित्र कशासाठी अभ्यासायची. संत हे कसे असतात. संत हे कुठल्या विशिष्ट संप्रदायात, विशिष्ट जातीत, विशिष्ट धर्मात सापडतात असं नाही आहे. साधू संत सगळीकडे आहेत. पण त्यांचं जर का चरित्र अभ्यासलं तर हे लक्षात येतं की त्यांनी तरुण वयापासूनच या परमार्थ मार्गाचा अभ्यास केला आहे. समर्थ बघा, 10व्या 11व्या वर्षी घरातून निघाले
आणि 12 वर्ष त्यांनी टाकळीच्या इथे साधना केली. आमचे शंकराचार्य उपनयन होताच 2 वर्षातच त्यांनी त्या पद्मनाभ स्वामींकडे शिक्षण घेतलं आणि ते आपल्या गुरूंच्या शोधात 9व्या वर्षीच निघाले. कसं काय हे शक्य आहे बरं? हे त्यांनी कसं, सगळेच संत, कुणाचाही अगदी स्वामी विवेकानंदांचाही विचार करा, कुणाचाही विचार करा, तरुण वयातच त्यांनी हा ध्यास घेतला होता परमेश्वर भक्तीचा. कशासाठी ध्यास घेतला होता? भगवंताचं पोटभर चिंतन करता यावं म्हणून. वेगळा वाटतोय ना शब्द, पोटभर चिंतन. हे नव्हतं आम्हाला माहिती. पोटभर खाणं आम्हाला माहिती आहे, पोटभर गप्पा माहिती आहेत, पण पोटभर चिंतन आणि भगवंताचं, हो, या सगळ्यांना लहानपणापासूनच हा ध्यास लागला होता. आणि म्हणून त्यांनी स्वीकारला काय, तर अरण्यातला एकांतवास स्वीकारला. आणि काय होतं सांगू का, अनेक वर्ष चिंतन केलं ना भगवंताचं की मनाचं उन्मन होतं. आणि सगळ्यात अडथळा आहे ना जो मनाचा, तोच नाहीसा होतो. मनाचं एकदा उन्मन झालं की मग असा जो योगी पुरुष आहे तो मग लोकांतामध्ये येऊन अगदी सुरक्षितपणाने राहू शकतो. कायमच अरण्यवासात नाही राहायचं, पण एकदा ती घडी पक्की बसली, मनाचं उन्मन झालं की देहबुद्धी कमी कमी क्षीण व्हायला लागली की मग पुन्हा लोकांतात यायला काहीही हरकत नाही. पण सेवन केव्हा करायचे? एकांतवासाचं सेवन कधी करायचे? तर ते तारुण्यकाळी करायचं असंही म्हटलेलं आहे. असा भक्त कल्पनेच्या गोंधळात कधीही सापडत नाही. आणि मग त्याच्या चिंतनाची खोली वाढत जाते, तसतसं त्याचं मन निस्संदेह होत जातं आणि त्याची निष्ठा आपोआपच दृढ होत जाते. आता अरण्य शब्दातला एकांतवास हा एक अर्थ आपण पाहिला. हा तर आहेच आहे, बरोबरच आहे. कारण अरण्यात कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला येत नाही, कुणीही त्रास देत नाही, कुणी अडथळा आणत नाही. पण आणखीन एक अर्थ आहे की अरण्यात जाऊन राहणं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला तोंड देता यायला पाहिजे. प्रतिकूल, घरात कसं आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे, मर्जीप्रमाणे आपण वागत असतो, अरण्यात तसं नाही आहे. अरण्यामध्ये जितका तुम्ही एकांतवास स्वीकाराल तितकी वृत्ती अंतर्मुख होत जाते. आणि इथे आता सदा शब्द वापरला आहे, सातत्य दाखवणारा. आणि जर का तुमच्या मनामध्ये माणसांची गर्दी असेल तर एकांतवाससुद्धा पचत नाही, तो साधत नाही. कारण मनामध्ये जर गर्दी असेल तर ते एकांतवासाला काहीच अर्थ नाही. ह्याच्या उलटही होऊ शकतं. विदेही राजा जनक हा भर दरबारात असूनसुद्धा, आजूबाजूला इतके लोक असूनसुद्धा तो मनाने एकांतवास भोगत होता. एकांतवासामध्ये तो चिंतन करत होता सगळं असूनसुद्धा. म्हणजे शेवटी अरण्यात जा किंवा अगदी राजदरबारात जा, तुमचं मनच साक्षी असतं खरं म्हटलं तर. पण निदान त्या बाकीचे अडथळे दूर होत होत त्या एकांताचा आपल्याला अनुभव घेता येतो आणि त्याच्यातला आनंदही चाखता येतो. तरुणपणे अरण्यवास स्वीकारण्यात किंवा प्रतिकूल परिस्थितीला सामना करण्यामध्ये पुरुषार्थ आहे. म्हातारपणी काही नाही उपयोग बरं का. म्हातारपणी जेव्हा सगळी अंग गलित गात्र होतात, इंद्रिय कार्यक्षम राहत नाहीत, घरातले लोकही विचारत नाहीत, तेव्हा अरण्यात जाऊन काही उपयोग नाही आहे. आणि तरुणपणीच हे करायला पाहिजे. का बरं? तर तरुणपणी इंद्रिय जेव्हा सक्षम असतात, कार्यक्षम असतात, सगळे भोग घेण्याची इंद्रियांमध्ये ताकद असते, अशाच वेळेला त्याच्याकडे पाठ फिरवायचे, विनमुख व्हायचे आणि एकांतवासाचा स्वीकार करायचा. इंद्रिय सक्षम असतानाच त्या भोगांपासून वैराग्य हवं, वैतृष्ण्य हवं, विरागी वृत्ती हवी. नाहीतर मग म्हातारपणचं वैराग्य हे लादलेलं वैराग्य झालं. तसं नाही आहे. तरुणपणी आणि तरुणपणीच इंद्रियांना वळण लागू शकतं ना. एकदा म्हातारपणी काय होतं की सगळी इंद्रिय रिजिड होतात, घट्ट होतात, कडक होतात आणि मग ते बदल स्वीकारायला तयार नसतात. तरुणपणी माणसं फ्लेक्झिबल असतात. मन म्हणा, शरीर म्हणा, इंद्रिय काय, देहसुद्धा पाहिजे तसा वाकवता येतं, तसंच मनालासुद्धा पाहिजे तसं घडवता येतं. आणि म्हणून आणि जेव्हा एकदा प्रतिकूल परिस्थितीची सवय लागली ना की मग पुढे सगळी सुखदुःख सहन करता येतात. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. मग त्या तितिक्षेची सवय लागते, सहनशक्ती वाढायला लागते.
नाही तर घरी काय होतं, घरी आमचे खूप नखरे असतात बरं का. म्हणजे उठल्याबरोबर गरम चहा पाहिजे, मग नाश्त्याला हे पाहिजे, आंघोळीला असं पाणी पाहिजे, झोपायला अशी उशी तशी गादी पाहिजे, जेवणामध्ये हे पदार्थ पाहिजे. किती नाटकं आहेत खरं म्हटलं तर. अरण्यात हे काहीही तुम्हाला मिळणार नाही आहे. अरण्यामध्ये जी परिस्थिती असेल त्याला तोंड द्यायची तयारी हवी. कधी हिंस्त्र श्वापदाचा हल्लाही होऊ शकेल, काहीही होण्याची तयारी आहे. पण मन तसतसं घडत जातं. सगळ्या संकटांना, सगळ्या सुखदुःखांना, अनपेक्षित प्रसंगांना तोंड देण्याचं एक बळ अंगामध्ये येतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. आता आम्हाला अरण्यात वगैरे जाऊन राहायला नाही जमणार बाबा. आमचा संसार आहे, मुलं बाळं, सगळं घरदार आहे, ठीक आहे ना. सगळं असलं, अगदी तुमच्याकडे श्रीमंती असली, समृद्धी असली, संपन्नता असली, तरीसुद्धा प्रत्येक गृहस्थानी आणि गृहिणींनी आपल्या जीवनाची जर का घडी नीट बसवायची असेल तर वर्षातून कमीत कमी 2दा 7-7 दिवस तरी कुठेतरी जाऊन राहायचे. कुठेतरी म्हणजे खरं म्हटलं तर आश्रमजीवन किंवा मग एकांतवास. आपण काय करतो, जातो पण ते ट्रीप म्हणून जातो. उलट एवढ्याल्या कपड्यांच्या बॅगा, एवढ्याल्या खाऊचे पदार्थ, एवढं काय 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 घेऊन येतो आणि येताना आणखीन तिथनं काय काय भरून आणतो. शॉपिंग काय करतो, तिथलं काय स्पेशालिटी असेल ते घेऊन येतो. याला नाही म्हणलं, हा अरण्यवास नाही आहे, हे तर त्याच्या विरुद्ध वर्तन आहे. मग अरण्यवास स्वीकारायचा म्हणजे थोडी प्रतिकूल परिस्थितीला सामना करता यायला पाहिजे. तुम्ही घरी कितीही चांगल्या गाद्या गिरद्यांवर झोपत असाल, पण धर्मशाळेमध्ये चटईवर झोपायची सुद्धा सवय हवी. जे मिळेल ते, अगदी भाजी भाकरी मिळाली तरी ती खाण्याचं, आनंदाने खाण्याची तयारी हवी. आणि त्याच्यासाठी सांगतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. तरुणपणातच ही सवय लावायची. आणि एकदा ही सवय लागली ना की मग बाकीच्या प्रतिकूल परिस्थितीचा तुम्हाला त्रास नाही होणार. समाजामध्ये सुद्धा कितीतरी प्रतिकूल घटना घडतच असतात की आपल्या मनाच्या विरुद्ध, पण त्याचा त्रास नाही तुम्हाला होणार. ते सहन करण्याची एक ताकद, तुमचं मन इतकं घट्ट, इतकं खंबीर होईल की काहीच वाटणार नाही. आणि खरं सांगू का, सारखं सारखं माणसांमध्ये राहिलं ना की आपलं चित्त मलिन होतं. पण दुसऱ्याचे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला येऊन चिकटतात. यांच्या घरी तसं आहे, त्यांच्या हा प्रश्न आहे, त्यांच्याकडे ही समस्या आहे, चिकटतं ना. एकांतवासामध्ये फक्त तुम्ही आणि तुमचा भगवंत एवढेच असतात. आणि म्हणून सगळीकडे, अगदी गीतासुद्धा सांगते, विविध देश सेवित्वम अरतीर जनसंसदी. जनसमुदायाबद्दल नावडच असावी. पण नावड म्हणजे त्यांच्याशी काय अगदी रागाने असं बोलायचं नाही आहे. सगळ्यांबद्दल प्रेम असावं, पण आसक्ती नसावी, त्याच्यात अडकून राहायचं नाही आहे. मग एकांतवासामध्ये जर का आपण राहिलो तर, आणि खरंच आहे सगळ्या संतांनी एकांतवास स्वीकारला होता. आणि एकांतवासाचं फळ म्हणूनच ते संतपदाला पोचले. समर्थ रामदास स्वामी त्या लग्नाच्या विवाह प्रसंगी त्या बोहल्यावरनं निघाले, ते थेट टाकळीला येऊन पोचले. आणि टाकळीमध्ये कुणालाही कळू न देता ते 12 वर्ष एकांतवासात राहिले होते. या एकांतवासामध्ये त्यांना जे साध्य झालं, जे प्राप्त झालं, तेच त्यांनी इतरांपर्यंत नंतर पोचवलं. त्यांची ही पद्धतच होती, कधी गलबला कधी निव्वळ, ऐसा कंठित जावा काळ. नंतरसुद्धा ते अगदी समर्थ या पदवीला पोचल्यानंतरसुद्धा ते मधून घळीमध्ये जायचे, मधून आपल्या भक्तांमध्ये मिसळायचे, शिष्यांमध्ये मिसळायचे, त्यांना काही बोध करायचे. पण मधून त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी ते कुठल्या तरी घळीत, खनाळात जाऊन राहे असं समर्थांचं वर्णन आढळतं. हे मधून आवश्यकच आहे. सारखं माणसात आपलं मन फार गुरफटत जातं, त्याच्यासाठी एकांतवास आवश्यक आहे. अरण्यवास खरं तर गरजेचं आहे. आणि समर्थांचंच कशाला, तुकाराम महाराज नाही का, जरी प्रपंच होता तरी ते भंडाऱ्याच्या टेकडीवर जाऊन भगवत विठ्ठलाचं भजन करत बसायचे. पण एकांतवास हा अतिशय आवश्यक आहे. ज्याला स्वतःची उन्नती करायची, प्रगती साधायची, त्याने अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि अंतर्मुख होण्यासाठी बाहेरचा गलबला कमी करून आतमधला संवाद वाढवायला पाहिजे. अहो एवढंच कशाला, एकनाथ महाराजसुद्धा नाही का, शूलभंजन टेकडीवर जाऊन त्यांनी साधना केलेली आहे. अशा वेळेला हे वैराग्य अगदी पणाला लागतं.
देहबुद्धी हळूहळू हळूहळू क्षीण व्हायला लागते आणि मग एकांतवासात काय होतं, मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी. मग बाकीच्या कल्पना त्याला बाधा आणूच शकत नाही. बाकी कितीही घटना घडू देत, तो निश्चय दृढावतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं, असं सांगून ठेवलंच आहे. निश्चय पाहिजे, धृती पाहिजे, निग्रह पाहिजे. तुमचा जेव्हा निग्रह असतो तेव्हा तुमची कुठलंही लक्ष असतं ते आवाक्यात येतं. ते आपल्या शक्य होतं, ते तसंही करता येतं. आणि जीवनात कुठलंही ध्येय साध्य करायचं, कुठलंही व्यवहारातलं सुद्धा, अगदी कुठल्या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल उत्तम मार्काने, तर ते सुद्धा निग्रहानेच शक्य होतं. म्हणून निश्चय पाहिजे. आणि म्हणून 3ऱ्या चरणामध्ये समर्थ लगेचच सांगतात, चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा. ज्याचा दृढ निश्चय आहे ना, तो बारीक सारीक प्रसंगाने चढत नाही, ढळत नाही. आपल्याला मात्र जरा संकट आले की आपण म्हणतो नकोच, मग जाऊ दे, सोडूनच द्या. असं नाही आहे. संकट येऊ दे, विरोध होऊ दे, एकाकी पण येऊ देत, टीका होऊ देत, आपला निश्चय सोडायचा नाही. आपलं ध्येय गाठल्याशिवाय सोडायचंच नाही असं म्हटलेलं आहे. आणि अरण्यवासामध्ये जे सुख मिळतं ना, ते वैषयिक सुख नाही आहे, इथलं सुखच नाही आहे अहो. त्यामुळे म्हणून इंद्रियाद्वारे त्याची प्राप्ती होणारच नाही आहे. उलट कितीतरी गोष्टी सहनच करायला लागणार आहेत तुम्हाला. अरण्यामध्ये सुखसोयी नाही आहे, तुमचा AC नाही आहे, फ्रीज नाही आहे, तुम्हाला अगदी उत्तम गाद्या गिरद्या, उत्तम जेवण, सुग्रास असं काही मिळणार नाही. त्यामुळे कुठल्याही सुखसोयी नाही. बरं, तिथे थंडी, ऊन, वारा, पाऊस या सगळ्याला तोंड देण्याची तयारी असायला पाहिजे. आणि ही नैसर्गिकच या सगळ्या गोष्टी आहेत, नाही का. या नैसर्गिक गोष्टींना सुद्धा तोंड द्यावं लागतं. बरं, वातावरणाचा भरवसा नाही, कधी आभाळ भरून येईल, कधी पाऊस पडेल, कधी वारा सुटेल, काहीच सांगता येत नाही आहे. किंवा म्हणजे काहीच नाही, हवी तशी कुठलीच व्यवस्था नाही आहे, कशाचाच भरवसा नाही आहे. जेवण्या झोपण्याची वेळ सांभाळता येईल असंही नाही आहे की आता हे झालं मी करीन, असं नाही आहे. कधी कुठलंही संकट येऊ शकतं. शरीराला कष्ट आहेत. आता एवढं सगळं आहे तर कशाला जायचं हो अरण्यवासात, असं तुम्हाला वाटतंय ना. एवढं कशाला, सुखाचा जीव दुःखात कशाला घालायचा असं तुम्हाला वाटतंय. पण तसं नाही आहे हो, तसं नाही आहे. कारण तिथे सांगितलेलं आहे, हे सगळं सोसून जे सुख मिळणार आहे ना, ते अलौकिक आहे. ते अगदी कधीही अपूर्व असं सुख ते मिळणार आहे. आणि ते या शारीरिक पातळीच्या फार वरचं आहे. यल्लब्ध्वा चापरल लाभम मन्यते नाधिकंततः. जे सुख मिळाल्यावर बाकीच्या ह्या गोष्टीचं काही वाटतच नाही, कसपटासमान वाटतात. असं सुख जर का मिळवायचं असेल तर थोडे कष्ट घ्या, थोडी प्रतिकूलता, हे सामना करायला शिकलंच पाहिजे. आणि अरण्यात राहणं हा खरं म्हटलं तर पारमार्थिक साधनेचा एक भागच आहे. त्यातून काय घडतं तर एक तर पहिले स्वावलंबन घडतं. कोणी नोकर बिकर नाही आहेत तिथे, हे कुणाला तरी ऑर्डर करा, नाही, कोणीच नाही आहे तिथे. एक तर स्वावलंबन घडतं, निर्भय वृत्ती वाढते, सगळ्याला तोंड द्यायचे, कोणीही असो, अगदी साप विंचू असो, वाघ सिंह असो, सगळ्याला, किंवा ऊन वारा पाऊस असो, सगळ्याला तोंड देता येतं. निर्भय वृत्ती वाढते, सोशिकपणा वाढतो, थोडं थांबायची किंवा पेशन्स ज्याला म्हणतो, धीर वाढतो, ध्यानाची सवय लागते. एकांतच आहे ना, दुसरं कोणी डिस्टर्ब करणार नाही, त्यामुळे ध्यानाची सवय लागते. आणि मनाला वळण लागण्यासाठी आधी शरीराला वळण लागावंच लागतं. कबीरजी तर आमचे म्हणतात, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कैसे छूटेगा तीर. आधी मन नाही बसत आहे, मन चंचल आहे आम्हाला माहिती आहे, पण शरीराला तरी बसवा ना एका जागी. त्याला ध्यानाची सवय लागायला पाहिजे. खाली जमिनीवर मांडी घालून शांतपणाने बसता यायला पाहिजे, ही पहिली पायरी आहे. मग ह्या शरीराला आधी वळण लावायचे. आणि इथे अरण्य म्हणजे प्रत्यक्ष अरण्य नाही आहे बरं का. अरण्य समजा नसेल, अरण्यात जाणं शक्य नसेल, तरी एकांतवास हा महत्त्वाचा आहे. अगदी आपल्या घरात राहून म्हणा किंवा आपल्या गावात राहून सुद्धा थोडा एकांत साधना करता येते. नदी किनारी असेल, एखाद्या मंदिरात असेल, किंवा जाऊ दे आपल्याच घरातली एखादी खोली असेल, एखादा कोपरा असेल, एखादी गच्ची असेल, आपल्याला शक्य आहे ध्यानधारणा करणं. आणि म्हणून एकांताची सवय आणि आधी आवड उत्पन्न व्हायला पाहिजे. आवड, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. अशी सवय लागायला पाहिजे. किंवा आत्ताच एक माझ्या नुकतंच पुस्तक वाचनात आलं बरं का. पुस्तकाचं नाव होतं बाईकवरचं बिऱ्हाड. एका लेखकाचं पुस्तक होतं. त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की अधूनमधून स्वतःची मुद्दाम गैरसोय करावी. मुद्दाम गैरसोय करावी. कधी कधी अगदी गलिच्छपणाला सुद्धा तोंड देता यायला पाहिजे. गलिच्छपणा, आपण आपल्याला अगदी बिस्लेरी वॉटर पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, काहीही गरज नाही. झऱ्याचं पाणीसुद्धा पिता यायला पाहिजे. थोडा घाणेरडेपणा असला तरी तो सहन करता यायला पाहिजे. म्हणजे मग आपण अनुभवत असलेल्या सुखाची किंमत कळते. 4 दिवस अंघोळ मिळाली नाही आणि एखादा झुळझुळ वाहणारा झरा दिसला की त्या झऱ्यावर अंघोळ करण्यात काय सुख आहे. आणि मग तिथे साबण शॅम्पू वगैरे काही नाही आहे. दगडाने अंग घासलं तरीसुद्धा एक स्वच्छतेचा अनुभव येतो. आणि मग तेव्हा आपल्या घरातल्या गरम पाण्याची, शॉवरची, सुगंधित शॅम्पू, साबणची किंमत कळते. नाहीतर आपण हे सगळं गृहीतच धरलं आहे ना. असं नको व्हायला. सगळ्या गोष्टीला किंमत आहे. त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, त्याचा आदर करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्याला तोंड द्यायला पाहिजे. ही सृष्टी बनवली ना, ही तुझ्यासाठीच आहे. रडत नको बसून. प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव घेतला की अनुकूल गोष्टी आपोआप अधिक सुखावह वाटायला लागतात. त्यामुळे ह्या सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी, चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा. आणि मग त्याच्यातनं धृती वाढते, निग्रह वाढतो, निश्चय वाढतो आणि मग जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे आहेच आहे. पण आपण जी सुखदुःख भोगतो ना, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभवाचं प्रमाण फारच खरं कमी असतं. कल्पनेचा वाटाच जास्त असतो. AC मध्ये तुम्हाला सुख लाभत असेल, पण मी AC मध्ये आहे, माझी बेडरूम AC आहे, या कल्पनेनेच सुख वाटतो. किंवा बरीचशी दुःखसुद्धा काल्पनिकच असतात. मग या सुखदुःखाच्या कल्पनेच्याही पलीकडे जायचे. त्यामुळे सामान्य माणसंसुद्धा कल्पनेनेच जास्त दुःखी होत असतात. पण संत कसे असतात? संत निर्लेप असतात. सुख नाही, दुःख नाही. दुःखेषु अनुद्विग्न मना, सुखेषु विगत स्पृहा. सुखाची ओढ नाही आहे आणि दुःखाचा तिटकारा पण नाही. जे येईल वाट्याला ते येऊ देत, अशी संतांची वृत्ती असते. आणि म्हणून ते सुखदुःखाचं मोजमापसुद्धा अलिप्ततेने करू शकतात. साक्षी भावाने ते करू शकतात. त्यांचा निश्चय दृढ असल्यामुळे त्यांच्या मनाला कधी चंचलता येत नाही. राग द्वेष त्यांना वाट्याला येतच नाही, त्याच्यापेक्षा पलीकडे असतात. आणि उलट त्यांची ध्येयसिद्धी जी असते ना, ती घट्ट होत जाते किंवा ध्येयाच्या दिशेने त्यांची वाटचाल आणखीन जोमाने सुरू होते. नाहीतरी निश्चय जर का शिथिल झाला तर ध्येय आणखीन दूर जातं. निश्चय घट्ट असला ना, ते लांबचं ध्येय आपल्या आटोक्यात येतं, आवाक्यात येतं, दृष्टीपथात येतं. त्यामुळे निश्चय आधी दृढ पाहिजे. बघा ना, ओलं लाकूड पेटत नाही. शेणसुद्धा ओलं असलं की पेटत नाही आहे. तसंच पण कापूर कसा असतो? कापूर चटकन पेट घेतो. म्हणजे जिथे ओलावा दूर होतो, ओलावा म्हणजे इथे ममत्व असं म्हटलेलं आहे. निश्चयी माणसाच्या मनाचं तसंच होतं. त्याचा ओलावा कमी म्हणजे ममत्व कमी झालेलं असतं. म्हणजे प्रेम नाही बरं का, आसक्ती ज्याची कमी झाली आहे, त्याचा निश्चय पटकन घट्ट होऊ शकतो, दृढ होऊ शकतो. आणि मग अशा दृढनिश्चयी माणसावर काही संकट येत नाहीत का? संकट येतातच ना. जशी तुमच्यावर येणारे तशी त्यांच्यावरही संकट येतात. तब्येतीच्या तक्रारी आहेत, काही बाकीच्या काही गोष्टी आहेत, प्रतिकूलता आहे, हे होतंच. पण अशी माणसं ज्यांचा निश्चय दृढ आहे ते आपल्या ध्येयापासून कधीही विचलित होत नाहीत, दूर जात नाहीत. तुकाराम महाराज तर म्हणतात, फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. सोडूच नका, काही होऊ दे. त्यांना काही कमी अडचणी आल्या, माऊलींना काही कमी अडचणी आल्या, आपल्या अडचणी तर त्याच्यापुढे काहीच नाही आहेत. आपण त्याची सवय करून घ्यायला पाहिजे. असंही जगात घडत असतं हे आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. आणि आपल्या वाट्यालाही काही प्रतिकूलता मुद्दाम ओढवून घ्यायची. आणि मग असे संत, असे भक्त संतपदावर पोचतात. पण त्याच्या मागे त्यांचे प्रतिकूलतेशी सामना देण्याचं सामर्थ्य आहे. आपल्यालाही स्वतःला खरंच घडवायचं असेल कुठल्याही परिस्थितीत, सगळीकडे माझ्या मनासारखं होणार नाहीच हे जगात, कितीही प्रयत्न केले तरी, मग उलट तुम्ही त्याची सवय करून घ्या.
की माझ्या मनाविरुद्धही मला वागता यायला पाहिजे, आणि ते सुद्धा आनंदाने, ओढून ताणून रागाने त्रागाने नाही, आनंदाने वागता यायला पाहिजे. हाच संदेश आपण या समर्थांच्या या श्लोकातनं घेणार आहोत. सदा असे आरण्य तारुण्य काळी, न मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी. काय सुंदर सांगितलं आहे. पुढचा श्लोक बघूया. 55वा श्लोक आहे, याला धरूनच आहे. याचाच पुढचा सप्लिमेंटरी भाग म्हणता येईल असा श्लोक आहे. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम. बघा आता हा जो अरण्यामध्ये गेलेला आहे तरुण काळी, त्याची काय अवस्था होते. त्याच्यामध्ये नष्ट आशा पण नाही आहेत आणि दुराशा पण नाही आहेत, त्याच्या मनामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे दुष्ट वासना पण नाही आहेत, किंवा क्षय करणाऱ्या किंवा भगवंताच्या प्रेमापासून दूर नेणाऱ्या अशा वासना त्याच्यामध्ये नाहीच आहे. मग कुठली वासना आहे, कुठली पिपासा आहे, तर भगवंताच्या भक्तीची पिपाशा आहे. पिपाशा म्हणजे तहान. खरं तर वस्तुतः व्यवहारातला अर्थ आहे तहान, पण त्याला तहान भूक कशाची लागली? भगवंताच्या प्रेमाची भूक लागली. आणि असा भक्त काय करतो सांगू का? पुढची पायरी काय आहे? असा भक्त भगवंताला बांधून ठेवतो, प्रत्यक्ष नाही बरं का, बांधून ठेवतो आपल्या प्रेमाच्या ऋणाने, प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवतो. आणि अशा वेळेला देव त्याचा ऋणायित होतो, देव त्याच्या ऋणामध्ये बांधला जातो. अशी जर काय, मग असा भक्त सर्वोत्तमाचा दास असणारच की, त्याच्यात काहीच आश्चर्य नाही आहे. बघा भगवंत जसा अनंत आहे तसं त्याचं प्रेमही अनंत आहे. त्याला अंतच नाही आहे, त्याला तोडच नाही आहे हो. म्हणून भगवंताचं प्रेम कितीही भोगलं तरीसुद्धा त्या भक्ताची प्रेमतृष्णा काही शांत होत नाही. पिपाशा म्हटले ना, त्यामुळे किती वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, त्याला अजून 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 सारखा तो भगवंताचा ध्यासच लागतो ना. आणि भक्त काय करतो मग अशा वेळेला? आपल्या भक्तीने त्या भगवंताला आपल्या वश करून घेतो. भक्ताला जशी भगवंताची ओढ असते तशी भगवंताला पण आपल्या भक्ताची असतेच की. आणि तो भगवंत ह्याच्या प्रेमामध्ये इतका बांधला जातो, वश होतो ह्याला, भगवंतच उपकारबद्ध होतो. आणि ही खरं म्हटलं तर ही भक्तीची भाषा आहे. कुणाचं ऋण कुणावर आहे? तसं कुणाचंच नाही हो. पण भगवंताला असे भक्त फार आवडतात आणि म्हणून तोच त्यांच्या मागे मागे लागतो. कबीर म्हणतात ना, राम हमारा जप करे हम बैठे आराम, किंवा रामच माझ्या मागे लागलाय कबीर 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 करत. अशी अवस्था यायला पाहिजे. खरं तर भगवंतालाच या भक्ताची ओढ वाटायला पाहिजे. आणि अशा भक्ताच्या जीवनामध्ये त्या भक्तीचा अगदी परमोत्कर्ष अनुभवाला येतो. कारण त्याचं मन कसं असतं, अगदी सरोवराप्रमाणे, एखादं शांत सरोवर असावं तसं ह्याचं मन अगदी निर्मळ आहे, त्याच्यावर कुठले तरंगसुद्धा नाही आहे. अशी अवस्था होण्यासाठी काय लक्षणं सांगितले समर्थ? काय म्हणतात? नसे मानसी नष्ट आशा दुराशा. नष्ट आशा म्हणजे काय आहे? तर विनाशकारी इच्छा. काही लोक आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतात, त्यामुळे तशा नष्ट आशा पण नाही आहेत. आणि दुराशा म्हणजे भगवंतापासून दूर नेणाऱ्या. वास्तविक दुराशाचा अर्थ आहे वाईट आशा. दुराशा, दूर हा प्रत्यय वाईट किंवा खलप प्रवृत्ती दाखवणार आहे. दुराशा म्हणजे भगवंतापासून दूर नेणाऱ्या आशा त्याच्या मनामध्ये नसतातच, किंवा विनाशकारी पण नाही आहे. त्याला दुसऱ्याचं वाईट चिंतताच येत नाही. उलट सगळ्या मानव जातीबद्दल त्याच्यामध्ये तळमळ आहे, प्रेम आहे. आणि त्यामुळे तो कुणाचंही अहित चिंतत नाही, कुणाचं अकल्याण त्याला नकोच असतं. असा भक्त कसा असतो? सर्वभूतहिते रताः, सगळ्या भूतमात्राच्या कल्याणामध्ये तो मग्न असतो. त्यांच्यासाठी काहीतरी करायला मिळावं हा त्याला त्याचा गौरव वाटतो. हा असा भक्त कधी तुसडा नसतो बरं का. दुसऱ्याला टोचून बोलणारा तर नसतोच, तर या सृष्टीमध्ये त्याला सगळीकडे भगवंतच दिसतो नटलेला. या वृक्ष, वेली, झाडं, पानं, पशु, पक्षी, किडा, मुंगी या सगळ्यामध्ये त्याला भगवंतच दिसतो. आणि म्हणून तो कुणाला दुखावत सुद्धा नाही. आणि मग आपली कर्तव्यसुद्धा तो दक्षतेने पार पाडेल.
उत्तम रीतीने सगळी कर्तव्य पार पाडतो, कारण त्याला त्याच्यातनं भगवंत भेटत असतो. भगवत प्रेमाची त्याला तहान लागलेली असते. प्रेम पाशा पिपाशा म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. आता देव कसा काय ऋणी आहे? कारण ह्या भक्ताच्या मनामध्ये, त्याच्या मनात सुखस्वास्थ्य नष्ट करणारी दुष्ट आशा कधीच नसते. ज्याच्यामुळे माझं समाधान भंगेल असं काहीच तो वागत नाही, अशी कुठली इच्छाही तो करत नाही. म्हणजे धन असू दे, ऐश्वर्य असू दे, धान्य असू दे, स्त्री असू दे, पुत्र असू दे, यांचा त्याला मोह नसतो. प्रेम आहे बरं का, पण मोह नाही आहे. म्हणजे बघा, त्याला एक उदाहरण दिलं बरं का. एखादं झाड असतं आणि त्या झाडाखाली उन्हाच्या वेळेला काही गुरं येऊन बसतात सावलीला. त्या झाडाला, त्या गुरांबद्दल किती आस्था असते तेवढ्यापुरतीच, तास 2 तास जी काही गुरं बसली आहेत तेवढंच झाडाचं आणि त्याचं नातं आहे. आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये कितीतरी नातेवाईक भेटतात, मित्र परिचित कितीतरी लोक भेटतात, पण ते कसे सावलीला बसणाऱ्या गुरांसारखे. तेवढाच त्यांचा आपला संबंध आहे. तो संबंध संपला की त्यांचं आपलं काही नातंही उरत नाही आणि त्याच्याबद्दल मनामध्ये फार काही तळमळही राहत नाही. तेवढाच संबंध, तेवढं मात्र आपण आपलेपणाने ते काम करायचं आणि बाजूला व्हायचं, असं करता येईल. याचा अर्थ आपण वृक्षपणाने, कोरडेपणाने वागायचं, तुसड्यासारखं असं नाही आहे बरं का. अत्यंत प्रेमाने वागायचं आहे, पण त्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे, एवढंच सांगितलेलं आहे. कारण त्याचं प्रेम, अंतःकरणच मुळी भगवंताच्या प्रेमाने भरलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांमध्येच तो भगवंत बघतो आणि सगळ्यांवर तो प्रेमही करतो. असं प्रेम, आणि हे प्रेम कसं आहे? निस्वार्थी प्रेम आहे. तुम्ही आम्ही त्याच्या बदल्यात काहीतरी मागतो भगवंताला. प्रापंचिक लोक असतात ना, ते भगवंताला म्हणतात, बघ मी तुझी एवढी भक्ती केली आहे, तुझी अशी पूजा केली, तुला एवढे हार घातले, असा नैवेद्य दाखवला, काय तू मला देणार? असं त्याचं नसतं बरं का. त्या भक्ताचं, सर्वोत्तम दास भक्त जो आहे, त्याची असली देवाणघेवाणीची भाषाच नाही आहे तिथे. त्याचं प्रेम असतं ते निस्वार्थी असतं. तो देवाकडनं काही म्हणजे काही मागत नाही. आणि गंमत अशी आहे, देवाकडनं काही मागितलं नाही ना की देव त्या ऋणामध्ये बांधला जातो. आपण काही मागितलं की ते त्याला सोपं जातं. देवाला सुद्धा हे तुला पाहिजे का, हे घे आणि एकदा मोकळं कर मला. हे भक्त, खरे भक्त जे आहेत ते काही मागतच नाही. आणि मग परमेश्वरालाच कळत नाही की याला आता काय देऊ. मग ते म्हणतात की मला काहीच नको भगवंता, तूच फक्त पाहिजेस. आता ते मात्र अवघड आहे. आमचे तुकाराम महाराज तर म्हणतात, भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे. अरे तू माझ्याकडनं कर्ज घेतलंयस भगवंताला म्हणतात बरं का. तू माझ्याकडनं कर्ज घेतलंयस आणि ते कर्ज जेव्हा घेतो आपण तर काहीतरी जामीन ठेवतो ना. इथे भगवंतानी जामीन म्हणून काय ठेवलं आहे तर त्याचे चरणच इथे गहाण ठेवलेत भक्ताकडे. ते सोडवून घे. पण ते सोडवता भगवंताला पण येत नाही आणि त्याला त्याच्या ऋणातनं मुक्तसुद्धा होता येत नाही. असं भक्त आणि भगवंताचं अप्रतिम, वेगळं आणि प्रेमाचं असं नातं आहे. आणि ह्या भक्तिसुखाला इथे समर्थ म्हणतात पिपाशा. पिपाशा आहे ती. आणि भक्ताच्या अंतःकरणातलं भगवंताचं प्रेम इतकं उत्कट असतं की भक्तिभावाने तो भगवंत त्याचा अगदी ऋणी होतो, घट्ट बांधला जातो त्याच्या प्रेमात. आणि मग असा भगवंत भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. आणि काहीही म्हणजे वैषयिक सुखाची गोळी नाही बरं का, काहीही म्हणजे मोक्षपदसुद्धा तो त्याला प्राप्त करून देतो. त्या कैवल्याचा मार्ग त्याला दाखवतो, त्या पदापर्यंत नेऊन पोचवतो. आणि हे सर्वोत्कृष्ट फळ आहे. बाकी आपण काहीतरी बंगला दे, गाडी दे, पैसे दे, सत्ता दे, सामर्थ्य दे, हे काही त्याला नाही. ते भगवंताला काहीच अवघड नाही आहे. पण सगळ्यात उत्तम फळ मागितलं की तो बांधलाच जातो त्याच्यामध्ये. आणि मग असे भगवंत भक्तासाठी काहीही करायला तयार होतात. आणि नामदेवांसारखे भक्त तर या भगवंताची खरडपट्टी काढतात, त्याला जाब विचारतात. नामदेव महाराज तर म्हणतात, आम्ही भक्त म्हणून तू भक्त वत्सल, नाही तर तुला कोण विचारतं. आम्ही आहोत म्हणून तू आहेस. असं बोलण्याचं सामर्थ्य, असा अधिकार खऱ्या उत्तम भक्तालाच लागतो. तुम्ही आम्ही असं बोलू पण शकणार नाही, कारण आपला तेवढा अधिकारच नाही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, असा भक्त जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. काय सुंदर सांगितलं आहे. पुढे जाऊया. 56वा श्लोक काय आहे बघूया.
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम. आता आधी पहिल्यांदा त्या श्लोकाच्या अर्थाकडे जाण्यापूर्वी या ळचा विचार करूया. किती सुंदर वापरले हो. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. ळ ळ ळ ळ आधी व्यंजनच अवघड आहे आणि त्याचा वापर आणि इतक्या समर्पकरीत्या उगीच वापरायचं म्हणून वापरलेलं नाही आहे, इतक्या औचित्याने वापर केलेला आहे समर्थांनी. ते अनुप्रास काय सुंदर साधतायत. आणि अर्थाकडे वळणारच आहोत आपण, पण फार आता हा अगदी क्लायमॅक्स आहे बरं का. या धन्य दशकाचा हा शेवटचा श्लोक आहे. आणि कसा भक्त कसा असायला पाहिजे, तर तो कसा असायला पाहिजे ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी वर्णन केलेलं. ते आपल्यासारख्यांना अत्यंत लागू आहे किंवा ॲप्लिकेबल आहे. अनाथ किंवा दुःखी जीवांवर जो दया दाखवतो, जो दिनांचा दयाळू आहे आणि जो मनाचा मवाळू आहे, म्हणजे स्वभावतः ज्याचं अंतःकरण अत्यंत हळुवार आहे, अत्यंत मृदू असं अंतःकरण आहे, जो स्वतः ममताळू आहे, स्नेहाळू आहे, कृपाळू आहे, मेहरबान आहे, इतरांना काहीही देतो, कृपावंत आहे आणि जनी दास पाळू, शरण आलेल्याचा जो सांभाळ करतो, असा जो भक्त आहे की त्याच्या अंगी तया अंतरी क्रोध संताप कैचा, त्याच्या अंतरंगामध्ये राग नाही आहे, संताप नाही आहे, चिडचिड नाही आहे, तो असा भक्त इतका शांत इतका मृदू भगवंताला नाही का आवडणार? आवडतोच ना. आणि म्हणून म्हणलं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि इथे या धन्य दशकाचा समारोप केलेला आहे. पण बघूया या श्लोकाचा काय अर्थ आहे. भक्ताला ना, आता मागच्या श्लोकात पाहिलं भगवंत कसा भक्ताचा ऋणी आहे. एकदा का भगवंताचं दर्शन घडलं की तो स्वतःच्या बाबतीत कृतकृत्य होतो. भक्ताला एकच गोष्ट पाहिजे, भगवंताचं दर्शन. बाकी तुम्हाला काही खायला प्यायला लिहायला हे काही त्याला नको असतं. तो कृतकृत्य होतो आणि मग केवळ तो उपकाराच्या बाबतीतच उरतो. उरलो उपकारा पुरत. मला बाकी काही नकोच आहे. आता जीवनात मिळवण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे. त्यामुळे खरंच आहे जसं भगवंत म्हणतात की मला या जगामध्ये कर्तव्यच उरलेलं नाही आहे, तसा हा भक्त म्हणतो मला तर काही करायचंच उरलं नाही, सगळं करून झालेलं आहे. करून म्हणजे फक्त हे साधना आणि भगवंताचं दर्शन घडल्यावर तो कृतकृत्य होता. आता करायचं काहीच उरलं नाही. उरलो उपकारा पुरता. आणि मग अशा वेळेला मात्र आपल्या सभोवती पसरलेली ही अज्ञानी दरिद्री अशी जनता पाहून, दुःखी दीन लोक आहेत हे सगळं पाहून त्याला अत्यंत त्याचं हृदय त्याला स्वस्थ बसू देत नाही. सारखं त्याला तळमळ लागते. बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतो मनी, अशी त्याची अवस्था होते. आणि मग अत्यंत हळुवारपणाने तो आधी दुःख समजून घेतो. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. मवाळू म्हणजे अत्यंत मृदू रुजू अंतःकरण. दुसऱ्या चरणात म्हणले स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तो कसा असतो? त्यांच्याशी तो मित्रत्वाचं नातं जोडतो, स्नेहाचं नातं जोडतो आणि त्यांच्यावर मेहरबानी करतो, कृपा करतो, त्यांना हवं ते देतो आणि अशा दीनदुःखी जनांचं भलं करण्यामध्ये तो अगदी रमून जातो. आपण मागच्या श्लोकात पाहिले सर्व भूतही ते रताः, तेच त्याला खूप आवडतं. आणि कशासाठी तो करतो? काही त्याला उद्योग नाही आहे का? अहो नाही, तो भगवंताचं काम म्हणून हे करत असतो की भगवंताने हे माझ्यावर काम सोपवलेलं आहे असं म्हणून अशा श्रद्धेने तो लोकांच्या मदतीला धावून जातो. खरा भक्त. प्रापंचिक लोक काय म्हणतात, मीच का करू, याला का नाही सांगत, त्याला का नाही सांगत, मीच का करायचे? अहो भगवंताचं काम म्हणून करा. तुमच्यावर ते सोपवले, तुम्ही योग्य व्यक्ती आहात असं भगवंताला वाटलं आणि म्हणून तुमच्यावर हे काम सोपवलं, ह्या श्रद्धेने केलं तर त्या कामामध्ये शीणही जाणवत नाही आणि भगवंताची कृपाही लाभते असंही आहे. आणि म्हणून हा लोकांच्या मदतीला धावून जातो. आणि तरीसुद्धा लोकांचा स्वभाव थोडा उफराटाच असतो. एवढं करूनसुद्धा लोक त्याच्यावर रागवतात, टीका करतात, नावं ठेवतात, तरीसुद्धा तो त्रासून जात नाही. लोकांच्या कल्याणाचं काम करूनसुद्धा जरी कोणी त्याला विरोध केला, अडथळे आणले, संकटामध्ये काहीतरी
काही विपत्ती आल्या तरीसुद्धा तो त्रासून नाही जात बरं का. उलट जनतेची सेवा करायला मिळत आहे याचाच त्याला फार मोठा आनंद होतो आणि या विचाराने तो स्वतःला भाग्यवान समजतो. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दयाळू, काय शब्द, एक एक शब्दावर बोलावं तेवढं कमीच आहे. सगळेच संत दयाळू असतात. दया हे संतांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये कधीही मदत करण्याचा आव आणलेला नाही आहे किंवा भावही नाही आहे की मी बघा मी मदत करतो, मी उपकार करतो, असं नाही. असं कधीच नाही आहे. तर त्याच्यामध्ये मातेचं वात्सल्य असतं. मूल समजा धडपडलं तर आई जातेच ना, लगेच धावून जाते, काहीतरी त्याला औषध लावते. इतक्या तत्परतेने हे संत सगळ्यांच्या मदतीसाठी, नातेवाईक नाही, मित्र नाही, कुणीही अनोळखी असला, दीन दुःखी असला तरी ते धावूनच जातात. असा हा संतांचा स्वभाव आहे. कारण खरा भक्त कधीच कठोर नसतो. तो स्नेहाळू आहे, तो कृपाळू आहे. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तरी त्याच्या मनामध्ये क्रोधाला थारासुद्धा नाही आहे. तया अंतरी क्रोध संताप कैचा, नाहीच आहे. क्रोध नाही, संताप नाही, तो रागावत सुद्धा नाही. आणि मग अशा चिखलात रुतलेले लोक त्याला बघवत नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा तो त्यांच्या मदतीला सारखा धावून जातो. त्याचं मन पूर्ण कळवळ्याने भरून जातं आणि पतितांविषयी त्याला कधीही चीड नाही आहे बरं का. तिरस्कार नाही आहे, राग नाही आहे, द्वेष नाही आहे. तो कसाही वागला, ज्याला मदत हे संत करतात तो त्यांच्या विरुद्धही जाऊ शकतो. तो कसाही वागला तरी ह्यांचा काही जळफळाट होत नाही, यांना काही संताप येत नाही, असं हे समर्थ सांगतायत. काय धडा घ्यायचा आपण ह्याच्यातनं? काहीतरी शिकूया. आपण जरा संकट आलं, जरा कोणीतरी नावं ठेवली, जरा कोणी रागाने जरी पाहिलं की आम्ही ते काम सोडून देतो, जाऊ दे, माझी काही कदरच नाही, माझी काही किंमतच नाही, असं नाही करायचं. संत कसे वागतात? अल्प अंश संत, आपण संत नाही आहोत पण अल्प अंश तरी त्याचा घेता येईल का? मदत करताना थोडी टीकेची सुद्धा तयारी असायला पाहिजे, टीका सोसण्याची. आणि हेच या धन्य दशकातल्या या 56व्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत. आणि त्यांचं वर्णन करण्यासाठी समर्थांनी दास हा शब्द वारंवार वापरला आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगामध्ये समजा अगदी एखादे संतत्वाला गेलेली व्यक्ती असेल, लोक तिचा जय जयकार करतात, अगदी उदो सुद्धा करतात. कधी त्रास देतात पण कधी अगदी स्तुती प्रशंसा खूप करतात. पण म्हणून खऱ्या संतांनी वाहवत जायचं नाही आहे, त्या प्रशंसेला, त्या स्तुतीला बळी पडायचं नाही आहे. नेहमी एक लक्षात गोष्ट ठेवायची की मी त्या सर्वोत्तमाचा फक्त दास आहे. मी सर्वश्रेष्ठ नाही आहे. लोक कितीही उदो करू दे, मला माझी कल्पना आहे की मी कुणीही नाही आहे, मी त्या सर्वोत्तमाचा दास आहे. अहो मारुतीला नाही का विचारलं होतं रामाने की तू आहेस तरी कोण, तुला कसं काय रे सगळं माझ्या मनातलं समजतं? तेव्हा मारुतीने दिलेलं उत्तर जे आहे ते आपण अगदी लक्षात ठेवायला पाहिजे. मारुती हनुमंत म्हणाला होता, देहबुद्ध्या तु दासोहम, देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, इति मे निश्चितामतिः, इति मे निश्चितामतिः. देहबुद्धीने पाहिलं तर मी तुझा दास आहे, जीवबुद्धीने पाहिलं तर मी तुझाच अंश आहे, आणि आत्मबुद्धीने पाहिलं तर तू आणि मी कोणीही वेगळे नाहीच आहोत, आपण एकरूप आहोत. हे माझं दृढ श्रद्धा आहे, ही माझी मती आहे, हा माझा निश्चय आहे. आणि म्हणून जिवंत माणूस, मनुष्य देह धारण केलेली कुठलीही व्यक्ती कितीही थोर योग्यतेची असली तरी ती शेवटी भगवंताचा दासच असते. आणि म्हणून या जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या धन्य दशकातनं आपण एवढीच नम्रपणाची, विनयशीलतेची, कृतज्ञतेची भावना ठेवायची आहे की परमेश्वरा तू मला निवडलंस, या कार्यासाठी तू मला निवडलंस, तू फार महान आहेस, तुझी माझ्यावर अत्यंत अलोट अशी कृपा आहे आणि अशीच कृपा राहू दे. अशीच आपण त्या रामरायाकडे प्रार्थना करूया, समर्थांना वंदन करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.